बीडमध्ये आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय आहेत। सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। या पोटनिवडणुकीसंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आजपासून बीड जिल्ह्यात पोटनिवडणुकींची रणधुमाळी बघायला भेटणार आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बीडमधल्या मस्साजोगच्या पोटनिवडणुकीकडे। आता आपल्यासोबत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। भाऊ, काय सांगाल, आजपासून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, नेमकी काय रणनीती असणार आहे? रणनीती काहीच नाही आहे। जे काम स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांनी केलेलं आहे तोच मानस सर्व गावकऱ्यांचा असणार आहे यापुढेही तसंच काम। आणि आजपासून जी पोटनिवडणुकीची सुरुवात आहे तर मागच्या काही दिवसापासूनच गावातील सर्व ज्येष्ठ आजी माजी प्रौढ आणि युवक या लोकांचं जे मत आहे त्या मतावर जे देशमुख कुटुंबीय आहेत ते त्यांचे काय विचार आहेत आणि त्यांचं काय त्यांच्या काय सूचना आहेत त्यावरच आम्ही देखील थांबलेलो आहोत। येणाऱ्या 1-2 दिवसात ह्या गोष्टी स्पष्ट होतील। या संदर्भात काही बैठक झाली का? कारण मागच्या तारखेला तुम्ही असं म्हणाला होतात की गावात एक बैठक होईल, त्यानंतर आमचा निर्णय होणार आहे। गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते। आपण जर बघायला गेलं तर जो काही मस्साजोगचा विकास झालेला आहे आणि एक विकासाचं मॉडेलच संतोष देशमुख यांनी सगळ्यांसमोर उभं केलं होतं। आता हे मॉडेल नेमकं कोण पुढे नेईल? कारण ज्या पद्धतीनं मस्साजोगचा विकास झालेला आहे हा विकास येणाऱ्या काळातही व्हावा, तर सरपंच पदाचा उमेदवार नेमकं कोण असणार आहे? मी पहिलं कामाची पद्धत सांगतो, कारण कुठलाची एक माणूस गावचा विकास करू शकत नसतो, त्याचं एक टीमवर्क असतं, त्याची एक टीम असते। तसं या गावामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।